नमस्कार, राजकन्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आम्ही नदीतून ताजे मासे आणलेले आहेत। तर मी आज माशाची भाजी करणार आहे। तर आता हे मासे मी स्वच्छ धुवून घेणार आहे व ह्याची भाजी बनवणार आहे। तर आता मी मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्याच्यातली घाण सगळी काढलेली आहे। तर आता सगळा मसाला मी एकत्र करून माशाला लावणार आहे। एक चमचा काळा तिखट घेतलंय, एक चमचा लाल तिखट घेतलंय, एक चमचा मीठ घेतलंय, अर्धा चमचा हळद घेतली आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर मी ह्याचं सगळं आता हे मिश्रण करून मी ह्याला लावून घेणार आहे। त्याचं सगळ्याचं मिश्रण करून मी ह्या माशाला लावून घेऊन एक 10 मिनिटं ठेवणार आहे। हे मासे मी तळून घेणार आहे। मिश्रण करून मी या मच्छीला लावून घेतलेलं आहे। तर आता मी ही कोल्हापुरी मच्छी तळून घेत आहे। तेल पण तापायला ठेवलेलं आहे मी। तर तेल आपलं तापलेलं आहे, मच्छी मी तळून घेत आहे। तर पाहू शकता मस्त तळत आहे तो। तर पाहू शकता आपल्या मच्छ्या हे मासे आपले बघा कशी तळून तयार मस्त झालेले आहेत। खमंग वास पण सुटलेला आहे मस्त व माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे। तर आपल्या मच्छ्या ह्या तळून तयार आहेत। तर हे आपले नदीतले मासे ताजे आणलेले हे तळून तयार मी ठेवले आहेत। हे खाण्यासाठी आता पूर्णपणे खाण्यासाठी तयार झालेले आहेत मासे। तर मासे बघून आता माझ्या तोंडाला तर लयच पाणी सुटलंय, तुमच्या पण सुटला असेल मासे बघून। तर मासे कसे झालेत हे मला कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनचं बटन दाबायला पण विसरू नका। धन्यवाद।